त्या नवीन घराचं पण तसं आणि इथं पण असं पनीर खायचं असेल तर एवढं कष्ट घ्यावंच लागतं. दुपारी 1 वाजता झाडू मारत आहे. बाहेर ढगांची घुसमट चाललेली आहे. आमरस तर तयार झालेला आहे. पारिजातची फुलं महादेवाला आणि भीती पण वाटली. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आता आणि मी आता स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाक करायच्या अगोदरच फोंडूजी चाललेत ऑफिसला. हा फोंडूजी, तुम्ही जेवण न करताच ऑफिसला का चाललात? हे बघा, ड्रायफ्रुट्स खाऊन चाललेले आहेत. सकाळी चाललेले आहेत आज. खूप महत्वाचं काम आहे फोंडूजींच्या ऑफिसमध्ये. ठीक आहे, मग याल का परत जेवण करायला? ठीक आहे, आओ जाऊ. बाहेर खाता? ठीक आहे. आओ, पण मी आज बघा आमरस बनवणार आहे, पुरी बनवणार आहे आणि इकडं बघा कढईमध्ये मी छोलेचा भाजीचा मसाला तयार करत आहे. आणि इकडं छोले आणि राजमा शिजला आहे. छोले पण थोडेसेच होते आणि राजमा पण थोडासाच होता, म्हणून मी दोन्ही एकत्र रात्री भिजायला ठेवलेले आणि आता शिजलेले सुद्धा. आता याची भाजी आणि राईस बनवणार आहे. एवढं सगळं जेवण आहे. 2 वाजता जेवायला. बर, मग आता काहीतरी खा नाश्ता बाहेर. ठीक आहे. फोंडूजींची आज कॉफी पिण्याची इच्छा झालेली आहे. हे घ्या आरामसे. छोलेच्या आणि राजमाच्या भाजीचा मसाला पण छान भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्येच हे शिजवलेले छोले आणि राजमा घालते. सगळा राजमा छोला मी घातलेला आहे कढईमध्ये आणि अजून एक 10-15 मिनिटं शिजवते चांगला. आता झाकण ठेवते कढईवरती. गॅसवरती एका साईडला भात शिजत आहे आणि एका साईडला छोले आणि राजमाची भाजी. आणि आता मी आमरस बनवून घेते. चला, आणि थोड्याशा पुऱ्या बनवायच्या आहेत. दादूची फरमाईश आहे माझ्या की आज पुरी पण बनव. म्हणलं ठीक आहे, पण आमरस अगोदर बनवते. चला, आमरस तर तयार झालेला आहे. आणि आज देवपूजा माझा दादू करत आहे, कारण फोंडूजी लवकर गेलेत ऑफिसला. दादू, हे घे पारिजातची फुलं महादेवाला. हे घे बाळा दादू, नैवेद्य देवाला. प्राणाय स्वाहा, श्रवणाय स्वाहा. पूजा झाल्यानंतर दादू जेवण करायला पण बसलेला आहे लगेच. हांजी, कसं बनलंय आमरस पुरी? नाही, राजमा भात पण घे. ले लो, आराम से खा लो. आता मी सुद्धा जेवण करायला बसलेली आहे. तुम्ही पण या जेवण करायला. आणि जेवणामध्ये मी खात आहे आमरस, 2 पुऱ्या आणि थोडीशी छोलेची भाजी आणि भात. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम ओम ध्यातर्था ज्ञात्वा दोषो न लिप्यते. मनुडा आलेला आहे. मणा माझा क्रिकेट खेळायला गेलेला. छोले राजमा चावल बनवलेला आहे. आणि खा. मनाला जेवायला देते आता. मना, हे घे बाळा, खाले खाले खाले. खाओ आराम से. अभी क्या काम है तुमको? फोन चला के खाना है बस. आणि मला आता एवढी सारी भांडी घासायची आहेत. पूर्ण सिंक भांड्याने गच्च भरलेला आहे. भांडी आणि किचन वाटा मी आता स्वच्छ केलेला आहे. आणि बाहेर ढगांची घुसमट चाललेली आहे, त्याच्यामुळे घरामध्ये गरम होत आहे. आणि सकाळपासून कंटिन्यू मला घामाच्या धारा येत आहेत. आता जेव्हा ढग धो धो बरसेल तेव्हा त्याची घुसमट बंद होईल आणि वातावरण पण थंड होईल थोडस. चिरंजीवांचं काय चालू आहे? हांजी, दादू माझा झाडू मारत आहे. आता दुपारी 1 वाजता झाडू मारत आहे. आत्ता आलेला, सकाळी जेवण करून गेलेला. आणि मना शेड बघा, आराम चालू आहे मना शेडचा. मग परेशान हो गए बेटा. घामाघूम झालेला आहे दादू. कधी एकदा पाऊस कंटिन्यू चालू होतोय काय माहित. आता 1 तासभर मी श्रीरामचेच माणसं वाजत बसते. राम राम जय राजा राम, राम तेज बल बुद्धि विपुलाई, शेष सह सत सकहि न गाई. सकसर एक सोशी सतसागर, तव भ्रात ही पूच्यौ नयनागर.
सायंकाळचे 5 वाजले आहेत आता. दुपारी मी थोडा वेळ आराम केला आणि दुपारी मी झोपलेली असताना ओम आमच्यासाठी जांभळं घेऊन आलेला आहे. ताईने त्याच्याकडे जांभळं पाठवली आहेत. तर खूप गोड जांभळं आहेत ही आणि या जांभळाची ना गुठळी लहान आणि गाभा जास्त आहे, त्यामुळे खायला खूप छान वाटतात. एकदम गोड जांभळं आहेत ही. मनाला काल मी कांदे भरून ठेव म्हटलं होतं, पोरांनी भरलेच नाहीत, पिशवी अशीच ठेवली. चला तर ह्या कांद्याच्या टोपलीमध्ये भरून ठेवते कांदे. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आता आणि मी आता पनीर बनवत आहे. आज सकाळचं 2 लिटर दूध तसंच आहे आणि कालचं पण थोडंसं दूध शिल्लक आहे. म्हटलं पनीर बनवावं. दही तर लावलं नाही, बऱ्याच दिवस झालं. चिरंजीव दही नाही खात पण पनीर आवडीनं खातात, म्हणून म्हटलं आता पनीरच बनवते. थोडंसं दूध पातेल्यामध्ये काढून ठेवते. फोंडजींना आवडतं संध्याकाळ दूध प्यायला, त्यांच्यासाठी काढून ठेवते पातेल्यामध्ये थोडंसं दूध आणि बाकीच्या दुधाचं पनीर बनवते. ठीक आहे एवढं. आणि कालचं पण दूध थोडंसं शिल्लक आहे, आज संध्याकाळी पितील आणि हे दूध मी फ्रीजमध्ये ठेवून देतील, उद्या संध्याकाळी पितील फोंडेजी. याच्यावरती झाकण ठेवते. चलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधारमण हरी गोपाल बोलो. तर दुधाचा गॅस चालू करते आणि उकळल्यानंतर थोडंसं व्हिनेगर टाकून दूध फोडते. मी नेहमी घरीच पनीर बनवत असते. चिरंजीवांना सुद्धा बाहेरचं पनीर अजिबात नाही आवडत. बाहेरचं पनीर बघा थोडंसं चिकट लागतं आणि शिळं पण असतं, पण घरच्या ताज्या पनीरची चवच वेगळी आहे, खूप छान लागतं चवीला. दूध चांगलं उकळलेलं आहे आणि ह्या कपामध्ये मी थोडंसं व्हिनेगर आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे. एकच लिंबू शिल्लक आहे, त्याच्यामुळे एका लिंबूच्या रसामुळे पनीर नाही बनणार, दूध नाही फुटणार लवकर, म्हणून मी व्हिनेगर घेतलेलं आहे. मागच्या 2 वेळेस पनीर बनवलेलं तर त्या लिंबाच्या रसापासून बनवलेलं, पण आज व्हिनेगर घालते थोडंसं. आणि व्हिनेगर घालताना पण थोडं थोडं घालावं लागतं, एकदम नाही घालायचं व्हिनेगर. आणि अधूनमधून असं दूध पण फिरवावं लागतं. चला, पनीर सुद्धा फुटलेलं आहे, हे बघा लगेच फुटलं पनीर. सॉरी, दूध फुटलंय, पनीर नाही. तर दूध सुद्धा फुटलेलं आहे आणि आता गॅस बंद करते आणि हे फुटलेलं दूध थंड झाल्यानंतर एका सुती कापडामध्ये बांधून ठेवते. आणि हे पनीर चिरंजीव आता नाही खाणार, सकाळी खाणार आहेत. आणि बघा घाम, बघा कंटिन्यू घाम चालू आहे. मला ना त्रास होतो या वातावरणाचा अक्षरशः. कधी एकदा पाऊस चालू होते काय माहित. आता सायंकाळची देवपूजा करून घेते. तुलसी श्री सखी शिवे पापरणी पुण्यदे नमस्ते नारुणते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. विष्णु कस्तूरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. खास पनीर बांधण्याचं कापड आहे. तर मी काय केलेलं आहे, कढई ठेवलेली आहे खाली आणि त्याच्यामध्ये चाळणी, त्याच्यावरती चाळणी. आणि आता हे फोडलेलं पनीर याच्यामध्ये सोडायचं, म्हणजे पाणी खाली जातं आणि पनीर वरती खातं. ताजं आणि पौष्टिक पनीर खायचं असेल तर एवढं कष्ट घ्यावंच लागतं. मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं घरी पनीर बनवते, ताजं पौष्टिक. थोडंसं गरम आहे ना, त्याला चटके बसतात. आता याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी ओतायचं, म्हणजे व्हिनेगरचा किंवा लिंबाच्या रसाचा आंबटपणा जातो नाही. याच्यामध्ये पनीर आहे, हेच पाणी ओतते. चला, छान पनीर पडलेलं आहे, भरपूर पनीर पडलेलं आहे. एवढं पनीर पडलेलं आहे, जवळजवळ पावशेरच्या वर पनीर तयार होईल याचं. आता किती लिटर? हे 1.5 लिटर दूध होतं. मी अर्धा लिटर काढून ठेवलं पप्पांसाठी, पप्पांना लागतं ना प्यायला. आणि बघा आता याचं गाठोडं बांधून ठेवायचं. असं थोडंसं पाणी वितळवायचं. इथं मी चाळणी ठेवलेली आहे आणि आता ह्या चाळणीवरती पनीरचं गाठोडं ठेवलेलं आहे. आणि आता ह्या गाठोड्यावरती हा चॉपर बोर्ड आणि त्याच्यानंतर हा जड खलबत्ता.
तर एवढं जुगाड असं जुगाड करावं लागतं मला पनीर बनवण्यासाठी. का 1 तासामध्ये छान ताजं पौष्टिक पनीर तयार होईल. तोपर्यंत मी भाकरी करते. 2च भाकरी करायच्या आहेत. सकाळच्या 4 चपात्या आहेत, भात आहे. मी चपाती खाणार आहे आता. ठीक आहे, तू दादू चपाती खा, मी 2 भाकरी करते पप्पांसाठी माझ्यासाठी. आणि तोंडल्याची भाजी बनवते. जास्त नको बनवू, छोले आम्ही खाणार आहे. हा, छोलेची भाजी पण आहे. ठीक आहे, मैं खाऊ क्या? मैं खाना खा लो अभी. आता खायचंय? हा, माझं काय रे, तू भाकरी नाही खाणार, भाजी पण नाही खाणार, खा छोले भात खा. भाकरी आणि छोले चपाती खा. ओके. आणि भाकरी तोंडल्याची भाजी बनवते मी आता. आता आमच्या फ्रीज मधून अचानक आवाज यायला सुरुवात झाली. 2 मला काय वाटलं माहितीये का, मनीषा फोनवरून आवाज येते, कुई कुई कुई, असं 3 वेळेस आवाज आला. आणि बघते तिचा फोन उचलून बघते काहीच नाही, तर फ्रीज मधून आवाज येत होता. म्हणजे 2 वर्षातून आज पहिल्यांदा आवाज आला. मला एवढं आश्चर्य वाटलं आणि भीती पण वाटली. मला वाटलं आता बिघडला हा फ्रीज, कारण आजकाल ना आमचे सगळे बिघडाबिघडची कामं चालले घरामध्ये. नवीन घराचं पण नुकसान झालं, वरच्या ढोलपुरी टाईल्स पडल्या अचानक खाली, फुटल्या. हा, शेवटी झाड पडलं. काल दादूनी गाडी बीम वरती चढवली वरती. गाडीचं थोडंसं नुकसान झालं असेल, टायर वगैरे घसलं गेलं असेल, पण थोडक्यात वाचलं. आणि आता पण बघा फ्रीज असं 2दा झालं, असं 2दा झालं असं. 3 वेळा वाजली, कुई कुई कुई, असं 2दा वाजलं. मी घाबरले, म्हणलं आता ह्याला काय झालं काय माहित. आणि हा छोटूसा फ्रीज आहे, पण 9,500चा आहे आणि 5 वर्षाची वॉरंटी पण आहे. आता पुन्हा वाजला ना तर मेकॅनिकला दाखवावं लागेल फ्रीज. भीती वाटली मला तर, पहिल्यांदा भीती वाटली फ्रीजची आज. आजकाल आमच्या घरातल्या ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत ना, त्या काही ना काही कामच काढतायत. हे बघा, पंखा बघा, पंखा 2 दिवस झाले बिघडलेला आहे. आणि चिमण्या कशा ओढतात, चिव चिव, तसा आवाज निघते ते पंख्यातून. हे बघा काय झालंय, मला काही कळतच नाही घराला. त्या नवीन घराचं पण तसं आणि इथं पण असं. आणि फोनची चित्त की इलेक्ट्रिक आहे ना, ती 2 महिने व्यवस्थित चालते आणि 2 महिने गॅरेजमध्ये असते. असं तर चाललेलं आहे प्रॉब्लेम आता, काय करे. आणि मेन म्हणजे आमचे नळ पण खराब आहेत. हा नळ तर बघा बेसिनचा जवळजवळ 6 महिने झालं असं पाजतोय, ठिपकतोय थोडा थोडा थोडा. फर्निचर दुरुस्त करण्यासाठी वेळ नाहीये. आता पण आलेत आणि तास झालं खाली थांबलेत पार्किंग मध्ये कोणाशी तर बोलत, की आपल्या बोरिंगचं काहीतरी बिघाड झाली ना, सोसायटीच्या बोरिंग, पाणी येत नाही. हा, पाणी येत नाही. आज दुपारपासून पाणी नाही आलं, तर त्याच्यासाठी खाली थांबलेले आहेत फोंडेशन. क्या आहे करे, घरातल्या ज्या वस्तू आहेत, जी नळ वगैरे आहेत, पंखा आहेत, ते दुरुस्त करण्यासाठी कोणाच्याकडे वेळच नाहीये. सोसायटीचं नीट करायला वेळ आहे. ऐसा बोल मत पुत्र, नाही तर गुस्सा हो जाएंगे पंडितजी. दादू दुपारपासून गायब आहे. त्याला फोन लावून विचारते कुठे आहे. उठाले बेटा. हरे कृष्णा. कुठे आहे राजा तू? पिंपळे गुरव मध्येच दुपारपासून. अच्छा अच्छा अच्छा, मित्राला फोन घ्यायचा आहे. बर बर, ठीक आहे, ये. जेवण तयार आहे, आम्ही तुझी वाट पाहत आहे, ये लवकर. ठीक आहे, आता दादूला आम्ही जेवण करतो. आणि व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.